हॅलो, वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आई गावदेवी स्फोट षष्टीकरपडा आयोजित रवींद्रदादा स्मृती चषक 2025 हा महासंग्राम संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजा पराक्रमानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय रवींद्रदादा स्मृती चषक 2025 हा महासंग्राम मॅच क्रमांक आपण पाहिला तर पहिल्या फेरीतील चौथा पाहायला मिळतोय. गावदेवी स्फोट वरपपाडा वर्सेस आपण पाहतोय आई ग्रुप भाटपाडा. दोन्ही संघ आपण पाहिले तर मग एकाच एरियातील दोन्ही संघ आहेत. विकास कोम ऑन स्ट्राइक वरती. पहिला बॉल फुल टॉस होता, बिमरचा इशारा आलाय, झेल देखील झाली ड्रॉप आणि चेंडूने देखील दिशा बदललाय. ऐन वेळी आपण पाहिलं तर मग चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप करण्यामध्ये यशस्वी झाले. त्या ठिकाणी फलंदाज क्षेत्ररक्षक कल्पेश मला त्या ठिकाणी होते आणि कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. रुपेश फरेट बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग स्वतःच्या पालोत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. एक सिंगल धाव मात्र डिग्री कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. दोन्ही संघ आपण पाहिलं तर शेजारी संघ आहेत. रुपेश साहब पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर बघा चेंडू जाईल वाईटिश लॉंग ऑल बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आला हा षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद, थँक्यू सो मच. षटकार या ठिकाणी येतोय आणि षटकाराच्या सायन धाव फलक अगदी वेगानं वाढला गेलाय. रुपेश वरती मात्र आक्रमण केलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता. चेंडू जाईल शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक सिंगल मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 12च्या घरामध्ये. 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले 13च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. विकास कोम अँड आपण पाहिलं तर मग महेश लहांगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर खाली क्षेत्र आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू झालाय सीमा रेषेच्या बाहेर फरार. धावा मिळतील 4. चौकार. ठिकाणी आपण पाहिलं तर मग चौकार येतोय. चौकाराच्या सायनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन फुसलंय ते म्हणजेच 17 या आकड्यावरती. अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. पहिला चेंडू नो टाकला होता आणि त्याच्यावरती आलेल्या 3 म्हणजे एकूण 4 धावा आल्या होत्या. षटकातील हा शेवटचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग प्ले अँड मिस हा डॉट बॉल. षटकाची झाली या समाप्ती. पहिलं षटक समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर मग आई गावदेवी स्फोट वरपपाडा टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 17 धावा धाव फलकावरती. आई ग्रुप वाटपाडा आणि आई गावदेवी स्फोट वरपपाडा असा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस नंबर 2चं षटक टाकण्याकरिता उमेश परेड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे उमेश.
आणि त्याच्यानंतर रुपेशला देखील आपण पाहिलं, परंतु रुपेशच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या रुपेशनं, त्या म्हणजे 17. आता मात्र उमेश आलाय मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यानंतर कल्पेश देखील असेल, विजय देखील आहे, त्याच्यानंतर विकास. असे चांगले बॅटर आणि चांगले खेळाडू निश्चितच आय ग्रुप वाटपाडा टीम मध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. यावेळेस उमेश लेफ्टमना मारा करण्यासाठी निश्चितच बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. फुल टॉस बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर यष्टीरक्षक बीट झालाय आणि यष्टीरक्षक बीट झाला होता आणि त्याची शिक्षा मात्र देण्याचं काम या ठिकाणी प्लस सिपच्या क्षेत्ररक्षकाने मात्र केलं होतं. निशाणा चुकला होता. यावेळेस फटका सुंदर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय या ठिकाणी आपण पाहिलं तर. ओ हो, नेम धरून गेम केलाय विकासचा आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग विकास कोम होतोय आउट. धन्यवाद डीजे. आकाश पागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. धाव फलकावरती धावा आपण पाहिलं तर मग 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उमेश फरेडच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल उमेशचा, फुलर्डेंचा बॉल ऑन साइडला वळवला, एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रोखलं गेलंय, स्वतःला सावरलं गेलं. फलंदाज महेशच्या माध्यमातून महेश अँड आकाश ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त सुरुवात करून दिली आहे फलंदाज विकासनं. यावेळेस आकाश ऑन स्ट्राइक, तर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज आहे उमेश फरेट. यावेळेस मोठा 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 फटका, चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषेपार आला है षटकार. धन्यवाद. अडीचही धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोचलंय 27 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मात्र दांडी गुल मधली एष्टी वाकवली गेली आहे. आकाशला देखील परतावं लागेल. बॅक टू टेक आउट. धन्यवाद. डीजे डीजे मॅन देखील ऑन फायर झालेत. मंदासाठी बोंबील काय आणलेत, निवट्या काय आणलेत, अजून काय काय घेऊन येतील संध्याकाळपर्यंत. चला मैदानाच्या दिशेने आपण वाटचाल करूया. धावफलकात धावा लागल्यात त्या म्हणजे 27. दुसरा फलंदाज मात्र डेकेनी पास झालाय. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग विकास, त्याच्यानंतर आकाश
आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत हेमंत खाने. धावसंख्या आपण पाहिली तर चांगली जरूर पाहायला मिळते, परंतु महत्वाचे जे खेळाडू होते त्यांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. उमेशच्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे जश करतोय. पकडला जाईल झेल. आणखी एक फलंदाज हेमंत खाने देखील होतोय फेल. आउट. पोर माझे काळजान उतरली फिदावणी झालं तिच्या रूपावरी गोरी गोरी गोर माझे मनान भरली हार्ट बीट वाढवते ही छोकरी नखऱ्याची पोर माझे काळजान उतरली फिदावणी झालं तिच्या रूपावरी माझे प्रेमान खोटपणा नाही गो माझे प्रेमान खोटपणा नाही गो माझे काळजाचा तुकडा तू हाय गो माझी बायको सांग लगीन तू करशील काय माझी बायको तुला नवरी करणार हाय माझी बायको सांग लगीन तू करशील काय माझी बायको. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. विकास फरीट बॉलिंग ट्रॅक वरती यावर सज्ज होतोय. विकासचा हा पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. फलंदाज आपण पाहिलं तर महेश लांगेन. नो बॅटर आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये इन झालेत गणेश बरफ. विकासचा हा पुढचा बॉल. ओ हो एक कौन सी गेंद थी भाई. शायद बल्लेबाज को बीमार करने वाली ए बीमर गेंद थी. नो प्लस 2 म्हणजेच 3 धावा इष्टाच्या सुरामध्ये ऍड केल्या जातील. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटचा बॉल मात्र ठिकाणी मिस केलाय बॅटर महेशनं. धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 30च्या घरामध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं मैदानाच्या आतमध्ये ऑन झालाय. चेंडू फेकून झालेत तिसऱ्या षटकातील ते म्हणजेच फक्त आणि फक्त 2. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. विकास एक चांगला जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे आय ग्रुप बाटपाडा टीमचा. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला. चेंडू जाईल एका टप्प्यानं व्हाईट स्लॉंगांच्या बाहेर. सीमा रेषा पार आला है चौकार. धन्यवाद डीजे. विमानतर आकाशातच उडतोय परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू देखील मैदानाच्या बाहेर जात आहेत. यावेळेस आणखी एक मोठा फटका. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. धन्यवाद डीजे. हॅप ट्रॅकर बॉल होता आणि त्याच्यावर अक्षरशः तुटून पडलाय महेश. शेंडूला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होता पकडला जाईल झेल आणि समाप्त झालाय महेशचा देखील खेळ. आउट.
महेशला मात्र अखेरच्या क्षणी मात्र बाद केलं गेलं. न्यू बॅटर मैदानात मध्ये मनोज चिफाट. यावेळेस आपण पाहतोय मनोज याला आल्या मोठा फटक्याचा प्रयत्न खेळण्याचा प्रयत्न त्याने देखील केला होता, परंतु शेवट डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 40. 3 ओव्हरचा मात्र खेळ संपलाय. 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र पाहूया शेवटचं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल आई ग्रुप भाटपाडा टीमच्या बाजूनं. सध्या तरी 3 ओव्हर मध्ये 40 धावा बनवलेत आई गावदेव स्पोर्ट बरफपाडा संघानं. एक मैत्रीपूर्वक लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ आपण पाहिले तर मग एकाच गावातील हे दोन्ही संघ आहेत आणि आमने सामने आज पुन्हा एकदा अविनाश गिराणे या ठिकाणी वापसी करून देईल का आय ग्रुप भाटपाडा टीम साठी. पहिला बॉल ब्लॉकर मध्ये हात चाललाय. लॉंगॉनच्या दिशेने मात्र चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा हा फटका होता. चेंडू आपण पाहिला तर लॉंगॉफच्या दिशेने मात्र रवाना झाला होता. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे रुफेश पकडतो झेल आणि समाप्त झालाय. मनोज चिफाटचा देखील खेळ आउट. गोंधळ घेऊन आलेत. गोंधळ मात्र निश्चितच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 41 आणि 41 आकड्यावरती आणखी एक महत्वाचा फलंदाज बाद झाला. फुल टॉस डिलिव्हरी समोरच्या दिशेने फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश परेड त्या ठिकाणी होता आणि त्याच्याकडनं झाली आहे चुकी. एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतंय 42 आकड्यावरती. चेंडू फेकून झाले तर शेवटच्या षटकातील 3 अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत. न्यू बॅटर आपण पाहिलं तर राकेश. ओहो यावेळेस आपण पाहिला तर मग फलंदाज गणेश बरफच्या बॅट मध्ये आलाय हा षटकार. 6 धावा. चिखल माती ढेप लोट लोट ग सविता चिखल माती ढेप लोट चिखल माती ढेप लोट लोट ग सविता चिखल माती ढेप लोट चिखल माती ढेप लोट लोट ग सविता चिखल माती ढेप लोट. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल यामध्ये हा चेंडू टाकला होता ऑन साइड इन होतोय तो म्हणजेच महेंद्र गुवारी. अविनाशच्या खात्यातील हा शेवटचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग झाली या षटकाची समाप्ती. 49 धाव फलकावर धावा लागल्या गेल्यात आणि लक्ष असणार आहे ते म्हणजेच 50 धावांचं अर्धशतक पूर्ण करावं लागेल. संघाचा मात्र सामना विजयी व्हायचा असेल तर आई ग्रुप भाटपाडा टीमला.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि 2 सलामीचे फलंदाज सुद्धा पाठवायचे आहेत. पन्नास धावांचं आव्हान ठेवलंय ते आई गावदेवी स्पोर्ट्स बरपडा संघाने आणि फलंदाजीसाठी आलेत मिस्टर उमेश परेड आणि कल्पेश परेड. 2 बंधू पाहतोय आपण. स्ट्राईकला असेल ते कल्पेश आणि नॉन स्ट्राईक एंडला मला वाटते उमेश परेड असतील. एक आक्रमक फलंदाज पाहतोय आपण. एक अष्टपैलू खेळाडू. कित्येक सामने उमेश परेडाने सिंगल हँडेड जिंकण्यात आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश सुद्धा म्हणून दिला होता. तोच उमेश परेड बॅटिंग नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण उमेशांना. त्यांचे बंधुराज कल्पेश यांना पाहतोय आपण स्ट्राईक एंड वरती. आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय कोणता गोलंदाज सज्ज होईल. विकास कोम. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक आणि पॉप्युलर षटक घेऊन येतोय मिस्टर विकास कोम. दोन्ही संघ पहिल्या तर एकाच परिसरातील एकाच गावातील आहेत आणि दोघांना आपले धागे दोरे समोरच्या संघाचे धागे दोरे माहिती आहेत. कोणता खेळाडू कोणत्या दिशेने चांगला खेळतो हे दोन्ही संघाला माहिती आहे. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा सामना पाहिला तर एक मैत्रीपूर्व लढत असेल. आगमन झालं का आदरणीय सन्मान्य आरेश बुधबडे यांचा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही या आणि या रंगमंचावरती स्थानपन्न व्हा कृपया करून आयोजकांची विनंती आहे. आणि पाहतो तर काय पहिलाच चेंडूवरती का बिग ब्लो मोठा हादरा बसतोय. कल्पेश परेड बॅक टू डगआउट. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचा शिकार झालाय. गॉन. आमचे डीजे मास्टर मला वाटते जेवणासाठी गेलेले आहेत. जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी गेले आहेत.
तर नवीन फलंदाज पाहतोय मिस्टर विकास परेड यांना. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर मोठा आजरा बसलाय. कल्पेश बॅक टू डगआउट गेला, परंतु आता त्याच पाहिलं तर विकास परेड आले तर स्ट्राईक एंडवरती. सामना खूपच रंगतदार होणार आहे यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघ एकाच परिसरातील आहेत. पुढचा चेंडू विकास यांचा पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होत सज्ज. शॉर्टपिच चेंडू पोल केलाय, चेंडू हवेत आहे. नो मॅचला चेंडू ट्रॅव्हल करतो एका टप्प्याने. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि संघाचं अकाउंट ओपन झालंय या चेंडूवरती 2 या आकड्याने. हाफ ट्रॅकल बॉल होता, फटका चांगला खेळ होता, गॅप मध्ये होता, परंतु सीमारेषा पार नाही गेला. याच कारणास्तव पहिले या 2 धावांनी अकाउंट ओपन झाले संघाचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकास कोम बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पहिला तेच तर चेंडू चांगला फटका होता, परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम झेल घेताना पाहतोय आपण. यावेळेस विकास परेड बॅक टू डगआउट गॉन. अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आपण. दिलीप कोमेन या अप्रतिम झेल घेतला लॉंग ऑफ मिड ऑफ रिझन मध्ये. 30 सर्कल मध्ये असे झेल खूपच कठीण असतात, परंतु काय झेल घेतलाय. आणि दुसरा हादरा बसलाय तो विकास परेड च्या रूपामध्ये. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर रुपेश परेड यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकास कोम बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण. यावेळेस पाहिलं तर अप्रतिम चेंडू हाताळताना पाहतोय. निर्धाव चेंडू येतोय. यावेळेस पाहिलं तर उमेश सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला अजून सुद्धा उभा आहे. 4-5 ची जर्सी परिधान केलेला उमेश परेड एक अष्टपैलू खेळाडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं शॉर्ट पिच चेंडू होता, हाफ टॅकल बॉल होता. फटका तर चांगला खेळा होता, परंतु ते क्षेत्ररक्षक होता आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाज रुपेश परेड यांना. या षटकातील पाहिलं तर पापलेट षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि पापलेट षटकामध्ये काय गोलंदाजी हाताळलाय विकास कोमेने. अप्रतिम गोलंदाजी. फक्त आणि फक्त धावा बघितलं तर 3 खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे गडी बाद केल्यात गोलंदाज विकास कोमेंनी. आता हे चांगलं बॅटल आहे. समोर चांगला गोलंदाज तितका चांगला फलंदाज पाहतोय, पण यावेळेस पाहिलं तर बॅटची लिडिंग एज आणि हा पाहतो तर आपण एक नशिबाचा चौकार येतोय. उमेश परेडच्या बॅट मधून आलाय नशिबाचा चौकार. या 4 धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर. 7 या आकड्यावरती 2 गडी बाद 7 धावा. नशिबाचा चौकार आला या चेंडूवरती. हा चेंडू पाहिला तर बॅटची लिडिंग एज होती, परंतु फर्स्ट स्लिपच्या सुद्धा सेकंड स्लिप थर्ड स्लिप मध्ये हा चेंडू गेला. गलीच्या आणि थर्ड स्लिपच्या मधून सरळ चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. जर हा झेल जर कुठे फिल्डर जवळ गेला असता आणि हा झेल जर घेतला असता तर पूर्णपणे सामनावरती पकड बसवली असती. गावदेवी बर्फ पडत संघाने, परंतु जर तरला थारा नाही आहे असं पाहिलं तर. मागचा सामना पाहिला तर आई जीवदानी गिरीज जो फलंदाज होता मयूर भोईर त्याचे 4 नाही 5 झेल सोडले होते आणि ते 5 झेल न्यू स्टार मडवीपाडाला या टुर्नामेंट मधून बाहेर घेऊन गेले. जर ते 5 झेल त्याच्यामधला एक जरी झेल कन्वर्ट झाला असता तर आता पाहिलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये न्यू स्टार मडवीपाडा इन झाला असता, परंतु काय फलंदाजी केली होती मयूर यांनी. 5 झेल सोडले, परंतु आपल्या संघाला विजयाच्या वाटेवरती नेऊन ठेवलं होतं मयूर यांनी.
परंतु या सामन्यामध्ये पाहिलं तर उमेश सारखा फलंदाजाचा एक झेल उडाला होता, परंतु नोमॅन्स लँडला हा ट्रॅव्हल झाला होता. आता पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला उमेश परेड पाहतोय आपण स्ट्राईक वरती गेले तर मिस्टर रुपेश परेड. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मनोज. यावेळेस पाहिलं लोअर फुल्ड चेंडू होता, लॉंग ऑनला चांगला फटका सजवला जातो, तिकडे क्षेत्ररक्षक होतोय फंबल, परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. पहिल्याच चेंडूत एक सिंगल धाव आलाय. मिस्टर मनोज चिपाट यांना पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनोज राईट राऊंड विकेटचा मारा उमेशसाठी. यावेळेस पहिला आडव्या बॅटचा वापर केला मिड विकेट रिझन मध्ये. कार्पेट पद्धतीने चेंडू चाललाय. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाज उमेश परेड यांना. उमेश परेड यांना शांत ठेवण्याचं काम नक्कीच गोलंदाज करता येतं, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त जर तो नशिबाचा चौकार नसता आला तर आता पहिल्या 4 किंवा 5 धावा असत्या, परंतु त्या चौकारामुळे 7 धावा झाल्या होत्या. आणि या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडू 2 सिंगल आले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर पायचीची अपील केल्या, परंतु पंचाने ती दाद फेटाळले. मला ते आउट ऑफ द लेग स्टंप असेल. बाईकच्या रूपामध्ये एक सिंगल धाव आले. लेग स्टंपच्या थोडसा बाहेर पिच केला होता. पिचिंग पहिली तर थोडीशी बाहेर होती, त्याच कारणास्तव पंचांनी ही दाद फेटाळली आणि लेग बाईकच्या रूपामध्ये एक सिंगल धाव ऍड झाली स्कोअर बोर्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. यावेळेस पाहिले तर चांगला चेंडू आपण पाहतोय उमेश यांना बीट केलाय या चेंडूवरती. मनोज चिपाट यांनी चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण या षटकामध्ये. पुन्हा एकदा पाहतोय मनोज बॉलिंग मार्क वरती सज्ज उमेश साठी. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस लोअर फुल्ड चेंडू दपोले गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला चकवून चेंडू गेलाय सीमारेषा पार. या चेंडूवर आलाय चौकार. या 4 धावाच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. पहिलं तर हा झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सरळ सीमारेषा पार गेला. 1 बाउन्स एका टप्प्याने. पहिलं तर या षटकामध्ये असेल हा शेवटचा चेंडू. शेवट चेंडूवरती मोठा फटका येईल का? रिव्हर्सचा अटेम्प सक्सेस होतोय आणि आपण पाहतोय चेंडू सरळ गेलाय 6 धावांसाठी. षटकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 20 या आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल. काय फटका सजवला होता, उलटा पुलटा शॉट सजवला मिस्टर उमेश परेड यांनी. अप्रतिम फलंदाजी करताना पाहतोय. थोडेसे खराब राहिले आणि त्याच्यावरती पूर्णपणे हावी झाला फलंदाज उमेश परेड. यावेळेस तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आकाश. राईट नंबर विकेट षटकातील पहिला बॉल ॲप ट्रॅकर बॉल होता, उडवलाय ऑन साईडला. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आला हा षटकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर मग हलकीच डिंग एज या ठिकाणी लागली होती. अंदरुनी किनारा बॅटचा लागला होता, परंतु कुठल्याही प्रकारची धाव घेतली गेली नाहीये. हा डॉट बॉल येतोय. पहिल्याच बॉल वरती आकाश देखील भव्य स्वागत केलं रुपेशच्या माध्यमातून. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस मात्र अजून एक चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 6 धावांकरिता आला हा षटकार.
आकाश वरती पूर्णपणे आक्रमण केले, आकाशला टार्गेट केलं गेलं. 32 धावा धावफलकातील लागलेत. अजून सुद्धा 18 धावांची आवश्यकता असणार आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर प्ले अँड मिस हा डॉट बॉल. चेंडूची दिशा थोडीशी मात्र बदलली गेली. लेन अँड लाईनचा मात्र थोडासा चांगला प्रयास जरूर केला या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिलं तर आकाशनं, कारण अगोदरच्या आपण पाहिलं तर बॉल वरती चांगल्या धावा आल्या होत्या. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता आलाय शौकार. सरळ बॅटने केलेला हा फटका आपल्याला पाहाल मध्ये लॉंगांच्या दिशेनं ऑन ड्राईव्हचा फटका. धावा देऊन गेलाय 4. धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 36च्या घरामध्ये. 7 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची आवश्यकता. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक. त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेला सीमा रेषा पार. 6 धावांकरता आलाय हा षटकार. मॅच होता कुठे आणि मॅच आला कुठे. जवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पूर्णपणे सामन्यामध्ये वापसी केलंय टीम आय ग्रुप भाटपाडा संघानं. ज्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांच्याकडनं बॅटिंग परफॉर्मन्स जो आपल्याला पाहायला मिळाला, रुपेशचा दमदार खेळ, त्याच्यानंतर चांगला प्रतिसाद देखील मिळाला गेला उमेशचा. 6 बॉल शिल्लक आणि 6 मध्ये 8 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. चला घाई करायची आहे, घाई करा. सहा बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. उमेश फरेट ऑन स्ट्राईक वरती. त्यानंतर आपण पाहणार आहोत आई जीवदानी स्पोर्ट गिरीज वर्सेस विजय संघ असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. राकेश कुम बॉलिंग ट्रॅक वरती. रावंद विकेटनं षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. राकेश उभरता सितारा गावदी स्पोर्ट बरपाडा टीमचा. स्वीटशीटचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडं. 4 धावांकरता चौकार. आता मात्र 5 बॉल 4 ची गरज. पूर्णपणे सामना सोडून दिलाय मी तर म्हणेन आई ग्रुप भाटपाडा बरपाडा टीमनं. यावेळेस मात्र हा गगनचुंबी फटका परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू जातो सीमा रेषे पलीकडे. 6 धावांकरता आलाय. सॉरी यस चौकार आहे. मॅच फिनिश. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय तो म्हणजेच आई ग्रुप भाटपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन आई ग्रुप भाटपाडा अँड हायलेक टीम आई गावदी स्पोर्ट बरपाडा. चला टॉस साठी या. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो खेळाडू असणार आहे मिस्टर उमेश फरेट. 7 बॉल 23 रन